बोललोय आपले मंडळाचे टी शर्ट साठी फोन केला होता ते परपाकर दादांनी त्याचे ते टी शर्ट आणा चालले दादांनी फोन केला होता तर मी पण रात्री आलो तर आता इथे दादाने सांगितलं टी शर्ट आणि ये भाऊजी भेटलं खाली ते पण लगेच निघले घाई घाईत गेली बघा ती बघा स्कूटी गेली त्यांची चला आता जाऊन रिद्धीला स्कूलला सोडून आलो ना आता येताना आणला एक थम्सअप याच्या आधीच्या जेवायला बसता आता सविताला सांगला आज काही मच्छी भेटली ना मला चला आता चाललोय गाडीमध्ये लय दिवसांचा गॅस भरासाठी गाडीत गॅस नाही आपले नाही सर्व डाऊन है मैं अभी कर रहा था 8,000 भेज रहा है नहीं हो रहा है मेरे पिल्लीनी आईस्क्रीम घेतले खायला ना बेटा दाखवूया ना आईस्क्रीम कशी खाते ना बाबू कशी सायकल जमते आता बरोबर आलो तो बाईच्या इकडे मुंबऱ्याला बरेच दिवस झाला आलो नव्हतो ना इकडे तिला गाय बघ किती झाले चालन जायची नुसती चला रट लावली ती माझ्या वगैरे बघ पुढं मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईंना जेवून ओलो वर्ष खाली ना आता तयारी झोपाची परत 3:30-1 वाजता आम्ही निघलाय जायला डीमार्टला हा अरे काय घेतलं यांनी आणि माई काय खाते तू माई ऐकीम माझी काय खाणार आहे आता तू फ्रेंच फ्राईज आधी बर्गर आणि शबू आणि मी चालल्या कोपर घेण्याला आता आम्ही शबूची बॅग राहिली होती ना स्वप्नीलच्या गाडीत आणि आपण घेण्याला इथं बघा आपल्या या भावाचा इथं PPF करतो गाड्यामध्ये तो मॉर्निंग नवनीत पाटील ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रात्री 11:30ला आलो आणि आल्यानंतर मग आरामच केला त्याहून मग आता उठलं आणि का लावा सेल एकच 2 लागतील बाबा ते एक चांगला आहे हा मग बोललोय आपले मंडळाचे टी शर्ट साठी फोन केला होता ते परपाकर दादांनी त्याचं ते टी शर्ट आणा चाललं मी त्याने फोन केला दादा बोलतो नवनीत कुठे घरी आहे का मी हो तर ते मंडळाचे टी शर्ट घेऊन येतो जरा आता हॅलो दादाच्या घरा अनिलची इथं आलो आहे चला ह्याची त्याला डेंजर असं कुत्रा असतं यांची थोडं बघूनच जावं लागतं कुत्रा भीती वाटतो कुत्र्याची चावेल वेळ कुठे चला या दादांनी फोन केला होता तर मी पण रात्री आलो तर आता इथं दादाने सांगितलं टी शर्ट आणि ये आहेत ना आपलं नावाचे बिल्ले आहे ते आणि हे आपली मंडळाचं पूर्ण याच्यामध्ये कुठं आपला हॉल्ट आहेत ते सर्व हँडबिल्ड आहे आणि हे टोप्या आहेत आणि हे टी शर्ट आहे हे घ्यायला बोलवलेला तर आता आलो आता इथं घेऊन जाऊया आणि आपण लागू आपल्या तयारीला आता चला भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर आता मस्तपैकी टी शर्ट आणि टोपी आणि हँडबॅग घेतलेली आपण जाऊया घरी आता आणि भाऊजी आणि आई आले घरी आपली सासूबाई आले सासूबाई चला आणि भाऊजी भेटलं खाली ते पण लगेच निघले घाई घाईत गेली बघा ती बघा स्कूटी गेली त्यांची चला या काय चाललंय यांच्या घरी बघूया टी शर्ट आणले टी शर्ट रिद्धीला घेऊन स्कूलला त्याच्या अगोदर बघा गाडीची हालत कशी झाली आपली एवढी दिवसात गाडी एवढी माखली ना सांगून सांगणं चला आता जाऊन रिद्धीला स्कूलला सोडून आलो ना आता येताना आणला एक थम्सअप याच्या आधीच्या राहिली चला बघा काय जेवायला घेतले बघा हिने दांडी बनवली दांडी जेवायला बसता आता सविताला सांगला आज काही मच्छी भेटली ना मला बाबू तिकडे खेळतो मस्तपैकी कर्दी बनवा सांगितली तिला मी चला या जेवायला आता मला ये आणत होती का मला गरम पण व्हायला लागलं एकतर आणि विचार
चाललाय आपला जायचा शिर्डीला. बघूया काय होतं, कशी अरेंजमेंट होते आपली. हाय बघा माझी पोर सांगते हाय पप्पा. तू काय पिते बेटा, काय पिते तू? मी पाणी पिते. बघा ती पाणी पिते. सविताने आणलं वेपर जराचे. चला आता चाललोय गाडीमध्ये. लय दिवसांचा गॅस भरासाठी गाडीत गॅस नाही आपल्या. रोडला ट्रॉफिक बी जाम झाले. आता गण्या आला होता तर गण्याला आणि मी नाक्यावर नाश्ता केला मस्त की मोमोज. मला काय शूट करायला आठवण आली, त्याची मुलं काय शूट करतात ना आला मला. लाईट येत जातं. त्याला भेटला भाडा घनसोलीचा, मग तो कोपर खाण्याचा भाडा उचलला, तिकडं सोडला सेक्टर 11ला आणि आता वापस चाललो गॅस भरायला माफ्याला. नहीं सर्वर डाउन है. मैं अभी कर रहा था 8,000 भेज रहा है, को नहीं हो रहा है मेरे से. मैं फिर उसको बोला है कल सुबह में सर्वर डाउन ये है ना, डाउन है ना, क्लियर होएगा तो फिर दे देगा. पिल्लीनी आईस्क्रीम घेतले खायला ना बेटा. दाखवूया ना आईस्क्रीम कशी खाते ना बाबू. कशी सायकल जमते आता बरोबर. तो चाचा बोलता ना तो लय जुना चाचा आमच्याकडचा. तो चाचा एवढा जुना आहे तर आम्ही लहान होतो तेव्हापासून तो इथं गावात हे घेऊन आईस्क्रीम. पहिला तो गुलाबजाम वगैरे घेऊन यायचा, आता आईस्क्रीम घेऊन यायला लागलेला. हा त्याची मुलं आता याच्याकडनंच घेतो आईस्क्रीम. मग हिला आता घेतलो आईस्क्रीम. ही बोलते पप्पा आईस्क्रीम पाहिजे. काय करते तू? किती टाइम झाला सांग बेटा. ना 1 घंटा झाला ना. 10 वाजता बसली ना. मग आवरा नाही कोणी बसतं. या जेवायला बसू मला असं येतं. माईला सांगितलं आईस्क्रीम आणता मी. आईस्क्रीम मला खाली व्हायले म्हणून माई मला हे करायला लागली, बोलायला लागली की मी येते म्हणून पप्पा. तर तिथं आईस्क्रीम मला व्हायला नव्हता तर मी तिला खोटा बसवला. मी वेळेला इथे जेवायला तिला राहायला लागली तेवढा. तेल भरायला लागेल ना त्याच्यामध्ये. बाबूला तेल गरम केलेलं आहे. बघू. चला आलो आता इथे जेवायला मस्त इथे. चिकन बनवले सगळ्यांनी आपल्याला. आणि वाजायला आले आता 11. हे बघा 11 वाजले. चला जेवूया आणि मग भेटूया आपण. नेक्स्ट डे नॉर्थ पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता चालल्या पहिला कौशाला. थोडं काम आहे आपलं. चला मला भेटता सविता पॅकेट आण. पॅकेट आण इकडं. कुठं तो ताईंनी घेतल्या चपल्या काढायला. झाल्या का चकल्या? येतं मुंबईला मग बायची द्या. ठीक आहे. आलो तो बायच्या इकडे मुंबऱ्याला. बरेच दिवस झाला आलो नव्हतो ना इकडं. चला बरं आज भेटला टाईम. सकाळी उठलो जरा लवकरच. इकडे पहिला कौशाला गेलो घरी आणि कौशावरनं इकडं आलो आणि आता चाललोय घरी. आणि बायने दिलाय नारळ. आता चाललो घरी. बघा तिला काय बघ किती झाले चालन जायची. नुसती चला रटलं होती माझ्या वगैरे. बघ पुढंच जे निघले ती बघ नुसती म्हणा चला. आजपासून काय एक्झाम स्टार्ट झाली का तुझी? आजपासून नाही, उद्यापासून. मग आज काय? आज ओरल आहे तिचे. उद्यापासून तुझी एक्झाम स्टार्ट आहे. चला मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का. काय रे आम्हाला बोलावणं आले साईबाबाचा. आम्हाला बोलावणं पण साईबाबाच पाठवते ना यासाठी.
चला मंडळी, आपण आपली वारी यंदा चुकवायची नाही आणि आपली वारी पूर्ण करू. काय करणं होऊ दे, किती टेन्शन घ्यायचं ना, आपण जायचं पालखीला. मी जाणारच. चला आता सध्या आलो आहे आता जेवायला. संविधानी मस्तपैकी मेथीची भाजी आणि काय केले का ते मुगाची आमटी, मेथीची भाजी आणि इकडे वेफर दिली थोडीशी. चला या जेवायला मस्तपैकी. भेटेल नाही नको बस होईल. ही बघा मुगाची आमटी ठेव ना त्याच्यावरती तिकडे. बघा ही पण जेवली नव्हती थांबली. ती रिद्धीला भरीत होती ना आणि बाबूला वगैरे दूध वगैरे दिला हिने. आता ती पण बसली जेवायला, मी बी बसलो जेवायला. या जेवायला जेवल्यानंतर आपल्याला आपली पॅकिंग करायला सुरुवात करायला लागेल. जायचं बोललं तर आता एक बॅग खाली गेले एकदा. 8 दिवसाचा प्रवास आपला चालू. जेवून ओलो वर्ष खाली ना. आता तयारी झोपाची. परत 3:30-1 वाजले. आता 3:30 वाजता परत मग असा होईल का रिद्धीला आणायला जायला लागेल आपल्याला स्कूलला. म्हणून मग त्यापेक्षा झोपून घेऊया आता आणि मग रिद्धीला घेवायला जाऊ आपण. चला भेटतो आता तुम्हाला नंतर. झोपांशी उठून गेलो. इकडं हिला नेली इकडे बघा आणली ना डायरेक्ट म्हणून आईस्क्रीमच्या दुकानात नेली हिने. हा घ्या हे बघा आईस्क्रीम घेतला. कुठला आहे आईस्क्रीम तो? हो डेअरीत आहे ना. डेअरी डे. चल बटरस्कॉच आहे ना. नंतर आम्ही निघलाय जायला डीमार्टला. हां हां बघा माऊ आहे, आई आहे. डीमार्टला चाललो सांगितलं मी भेटत त्यांना. आणि नंतर बरोबर बरोबर. अरे काय काय घेतलं यांनी. हा 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 पॉपकॉर्न कशी खाते बघा. पॉपकॉर्न आणि माई काय खाते तू? माई ॲकिम खाते. ॲकिम माझी रिक्की पॉपकॉर्न खाते. काय खाणार आहे आता तू? फ्रेंच फ्राईज आणि बर्गर आणि कॉक बस. बर्गर घेतलाय आणि फ्रेंच चिप्स आहे आणि इकडे कोक घेतलाय. हा चॉकलेट कोक. चला जाऊया आता घरी. शबू आणि मी चालले कोपर घेण्याला. आता आम्ही शबूची बॅग राहिली होती ना स्वप्नीलच्या गाडीत आणि आपला चार्जर आणि कॉर्ड राहिली होती इनोवामधली ती घ्यायला. चला घेण्याला. इथं बघा आपल्या या भावाचा इथं PPF करतो गाड्यामध्ये. तो कुठली पण गाडी असू दे तुमच्याकडं. हे ऑनर आहेत त्यांचे आमचे मित्र विशाल पाटील. या जर तुम्हाला पण जर गाडीला PPF वगैरे काय करायची असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे त्याचा देतो. कोपरखान्याला कुठे आहे ते. खूप मोठा त्याचा आहे बघा. आमचा स्वप्नील भाई यांचा शॉप आहे हो. या कधी लागले याला तर तुम्ही ओळखतच असाल स्वप्नीलला. याला जरी कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा तो तुम्हाला इथं या शॉपमध्ये घेऊन येईल. इथं ॲड्रेस पण सांगेल तर तुम्हाला कुठं आहे. कुठं आहे ॲड्रेस? सेक्टर 23 गुरुद्वारा कोपरखेरणे अंडरग्राऊंडमध्ये. हां गुरुद्वाराच्या जस्ट बाजूलाच गेट आहे खालती. ब्रिस्टो ना ब्रोस डेटेलिंग. तो बघा नाव आहे बघा तिथे समोरच ब्रोस डेटेलिंग स्टुडिओ. बघा हे समोर आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे का 9820202842.